महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीत येणार आहेत। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील त्यांच्या समवेत असून संजय नगर येथे भाजपाचा पक्षप्रवेश मेळावा होणार आहे। खासदार विशाल पाटील समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह 2 माजी नगरसेवक, काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच सुरुवात होणार आहे। भाजप पक्षाने महापालिका क्षेत्रात ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपमध्ये अनेक माजी नगरसेवक प्रवेश करतात। महापालिकेसाठी पूर्ण ताकदीने भाजप लढणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीच्या दौऱ्यावर येतात। इस्लामपूर येथून ते सांगलीत येणार आहेत। सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपतीचं दर्शन, आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट, भाजपचे बांधकामधीन शहर आणि ग्रामीण कार्यालयाची पाहणी, माजी मंत्री सुरेश खाडे तसेच झोपडपट्टी निर्मूलन समिती अध्यक्ष सुजित कुमार काटे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेटी देणार आहेत। त्यानंतर सायंकाळी संजय नगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे। या मेळाव्यात माजी नगरसेवक, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज सरगर, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर, माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्यासह काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत।